कोकणामध्ये ह्यालाच पेव कणगी किंवा अंबरखाना असं म्हटलं जातं. स्वराज्याचं सर्वात मोठं धान्याचं कोठार हे कोल्हापूरमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या ठिकाणी बांधण्यामागचं एकच कारण होतं. कारण का त्यावेळेस 3,000 प्रजा राहायची. पागल नाही. या 3,000 प्रजेला जर खालून कोणी वेढा घातला, हा वेढा 3 गुन्ह्याचा पडला जायचा. मग लागल तेवढं त्याच्यामध्ये काटा फुटून जायचा. त्याची हाईट आहे 21 फूट, 22 फूट आणि 15 फूट हाईट आहे. सर्वांना एक लाकडाची सुरी माहिती आहे, बांबूची सुरी. त्या सुरीने धान्य हे वरती काढलं जातं. काही इतिहासकारांची अशी म्हणणे आहे, पेशव्यां काळात याचा कैदी कोठार उपयोग केला. कोणी चोरी, लबाडी, चोरी, घसार केली ना, ह्याच्यामध्ये 2 दिवस, त्याच्यामध्ये 2 दिवस. 7व्या दिवशी त्याने आपली चोरी मान्य नाही केली, त्यामध्ये पुढे जायचं. पुढे एक टप्पक पॉइंट आहे, तिथून त्याचा खाली कडेलोट केला जायचा. हायकोर्ट, हाय शिक्षा म्हटली जायची. छत्रपती शिवाजी महाराजांने कुणाला ढकललं नव्हतं, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नव्हतं. बघा, अहो अभिमानाने सांगावं असं वाटतं की जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. मग आपल्या महाराजांनी याला कैदी कोठार उपयोग का नाही केला? कारण का या साईडला राण्या राहत होत्या आणि या साईडला महाराजांचा राहता राजवाडा आहे आणि कोणत्याही राजाने बाल्ले किल्ल्याच्या कैदी ठेवले गेले नाहीत. आपल्या महाराजाने कैदी ठेवले गेले. खालच्या साईडला सह्याद्रीत एक लिंगाणा किल्ला आहे आणि सातारामध्ये एक वासोटा किल्ला आहे. या किल्ल्यांवरती कैदी ठेवले गेले. खालच्या साईडला या पडलेल्या इमारती पाहायला भेटते. या पडलेल्या इमारतीच्या इतिहासामध्ये अष्टप्रधानांची निवासस्थाने म्हटले जातात. ज्या आपल्या महाराजांच्या काळात 8 मंत्री होते. नानाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, येसाजी रावजी रघुनाथ पंडित, अनाजी दत्त आणि मोरपंत पिंगले यांची या ठिकाणावरती निवासस्थाने होती. या साईडला 5 आहेत, त्याच्या खालच्या साईडला 3 आहेत. आता आपण सर्वजण रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती जाणार आहोत, ज्या ठिकाणावरती आपल्या महाराजाने सोडला गेला ठिकाण पाहायला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धान्य कुठार बघून